नमस्कार. मी वैद्य अतुल घोगरे. कोणतेही शुभकार्य करताना, कोणतेही पूजा अर्चेचा विधी करताना किंवा मंदिरामध्ये जाताना आपण एक फळ अवश्य घेऊन जातो, किंवा आपण आजारी असताना किंवा आपण कोणत्या आजारी व्यक्तीला बघायला जाताना एक फळ प्रकर्षाने घेऊन जातो, ते म्हणजे नारळ. अध्यात्माच्या दृष्टीने या नारळाचं फार महत्त्व आहे. तसंच आरोग्याच्या आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील हे एक उत्कृष्ट असं सुपरफूड आहे. या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष किंवा कल्पतरू असं म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे काय की त्याच्याकडे आपण जी काही कामना करतो ती पूर्ण होते. नारळ हा देखील तसाच आहे. या नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोगी येतो. नारळाचं खोड असेल किंवा नारळाची पानं म्हणजे झावळ्या असतील, नारळ पाणी असेल, खोबरं असेल, नारळाची मुळं असतील, याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोग होत असतो. म्हणूनच ते कल्पवृक्ष किंवा कल्पतरू हे नाव त्याला साजच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हा नारळ अतिशय उपयुक्त आहे. या नारळाविषयी किंवा कोकोनट खोबऱ्याविषयी आपण आज माहिती घेऊयात. याच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत हे देखील समजून घेऊयात. तर आयुर्वेदामध्ये नारळाला अनेक पर्यायी नावं आहेत. ती म्हणजे श्रीफल, नारिकेल, दृढफल, सदाफल, कुर्चशीर्षक, रसफल, तृग, पुरोदक, तोयगर्भ, दक्षिणत्वक अशी अनेक त्याची पर्यायी नावं आहेत. आता ही नावं त्याला साजेशी असेच आहेत, त्याचे कर्म त्याच्यातनं दिसत असतात. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये त्याला कोकोनट असं म्हणतात, तर हिंदीमध्ये नारियल असं म्हणतात. आता या नारळाचा रस हा मधुर आहे, विपाक पण मधुर आहे, आणि वीर्य हे शीतगुणांचं आहे, म्हणजे नारळ हा शीतगुणांचा आहे. त्याचप्रमाणे तो गुरु आणि स्निग्ध असा गुणाचा आहे. दोषांवर कार्य बघताना नारळ हा वात आणि पित्तशमक आहे, पण कफ मात्र काही अंशी वाढवणार आहे. आता या नारळाचे कुठले कुठले आरोग्यासाठी फायदे आहेत ते थोडक्यात समजून घेऊया. नारळ हा गुरु आणि स्निग्ध गुणांनी वातशमनाचं कार्य करतो, तर शीत गुणांनी पित्तशमनाचं देखील कार्य करतो. म्हणून जे वाताचे आजार आहेत, पित्ताचे आजार आहेत, म्हणजे वात आणि पित्तदोषाच्या आधिक्यामुळे होणारे जे आजार आहेत, यांसाठी नारळ हे एक औषधापेक्षा काही कमी नाही. त्याचप्रमाणे नारळ किंवा खोबरं हे पचायला जड आहे, पण नारळ पाणी मात्र पचायला हलका आहे. त्याचप्रमाणे ते अग्निदीपन करणारं देखील आहे. नारळ पाणी किंवा खोबरं हे एक हृदयासाठी देखील आरोग्यदायी आहे, म्हणजे हार्ट टॉनिक असं म्हटलं तरी चालेल. त्याचप्रमाणे नारळ किंवा खोबरं हे भ्रूण करणार आहे, शरीराला बल देणार आहे. म्हणजे ज्यांना सतत थकवा जाणवतो, ज्यांना विकनेस आहे, कुठलेही काम करायची इच्छा राहत नाही, अधिक प्रमाणात आळसीपणा वाटतो, अशा लोकांसाठी बल देणारं, बल आणि मांस धातूचं वर्धन करणारं असा हा नारळ आहे किंवा खोबरं आहे. शरीराला स्निग्धता देणार आहे, पोषण देणार आहे. त्याचप्रमाणे खोबरं हे जेव्हा ओलं खोबरं आहे तर ते तृष्णा निग्रहण करणारं देखील आहे, म्हणजे नारळ पाणी जे आहे ते तृष्णा निग्रहण करणारं देखील आहे. म्हणजे ज्यांना सतत तहान लागते, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं होतं बघा की सतत तहान लागते, किती पाणी पिलं तरी तहान भागत नाही, तोंड कोरडं पडतं, जळजळ होते, अशा वेळेस नारळ पाणी पिलं तर आपल्याला खूप आराम वाटतो. त्याचप्रमाणे ते बस्ती शोधन देखील म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तो बऱ्याचशा वेळा लोकांना उन्हाळ्यामध्ये आणि इतरही दिवसांमध्ये किडनी स्टोनचा त्रास होतो, लघवीला जळजळ होते, लघवीला जाऊन आलं तरी लघवी न झाल्यासारखं वाटतं. अशा लोकांना नारळ पाण्याचा जर वापर केला तर ते बस्ती शोधन कार्य करून हे जे त्रास आहेत हे कमी करायला नक्कीच मदत करते. त्याचप्रमाणे ते दाह शमन देखील करतं. शीतगुणांचं आहे ना, त्यामुळे ते शरीरातील दाह म्हणजे सतत जळजळ होणं, हातापायाची तळव्याची आग होणं, अशा वेळेस नारळ खोबरं खाल्लं किंवा नारळ पाण्याचा पिण्यासाठी वापर केला, किंवा एक्सटर्नली खोबरेल तेल म्हणजे नारळाचं तेल आणि त्यामध्ये थोडासा कापूर मिसळून, साधारण 100 ml खोबरेल तेलामध्ये 20 ग्रॅम कापूर जर मिसळला, मग तो भीमसेनी कापूर असेल तर अधिक चांगला. त्याचा जर हाताला पादाभ्यंग केलं तर हातापायाची जळजळ देखील कमी होते. त्याचप्रमाणे नारळ हा बल वर्धन करणारा आहे, शुक्रल आहे. म्हणजे ज्यांना पुरुषांमध्ये शुक्रवर्धनासाठी नारळाचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये गर्भाशयात
च्या पेशींना बल देण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. म्हणजे गर्भाशयाच्या विकारांमध्ये देखील या खोबऱ्याचा किंवा नारळाचा उपयोग होत असतो. त्याच पद्धतीने जे गर्भवती महिला आहेत अशा व्यक्तींनी, अशा महिलांनी सुकं खोबरं, त्याचप्रमाणे शेंगदाणे, गूळ याचा एकत्रित पद्धतीने जर लाडू केला आणि तो लाडू सेवन केला तर त्यांना गर्भाशय कालामध्ये देखील याचा फार चांगला उपयोग होतो. त्याचा शरीराचं पोषण करण्यासाठी देखील उपयोग होतो. त्याचप्रमाणे नारळ हा विष्टंबी सांगितलेला आहे. म्हणजे ज्यांना लूज मोशनचा त्रास होत आहे, ज्यांना सतत मोशनला जायला लागत आहे, अशा लूज मोशनच्या समस्येमध्ये जर खोबरं सेवन केलं तर लूज मोशन थांबायला नक्कीच मदत होते. त्याच पद्धतीने नारळाचे जे पाणी आहे ते अनेक विटॅमिन, मायक्रोन्यूट्रियंट्स, मिनरल्स यांनी युक्त आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स देखील आहेत. त्यामुळे ॲमिनो ॲसिड देखील त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ज्यांना डिहायड्रेशन झालेलं आहे, खास करून लूज मोशनमध्ये ते डिहायड्रेशन होतं, तर अशा डिहायड्रेशनच्या समस्येमध्ये या नारळ पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणून तर आपण आजारी व्यक्तीला नारळ पाणी घेऊन जायची आपल्याकडे प्रथा आहे आणि ती योग्य देखील आहे. शरीरातील पोषण भरून काढण्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे या नारळाचं जे खोबऱ्याचं दूध केलं जातं, हे कोकोनट मिल्क म्हणू आपण त्याला. तर हे कोकोनट मिल्क हे ज्यांना क्षयग्रस्त लोक आहेत, ज्यांना अतिशय थकवा जाणवतोय, ज्यांना वजन कमी आहे, अशा लोकांना भरण पोषण करण्यासाठी हे कोकोनट मिल्क देखील यूज केलं जातं. याचा एक उत्कृष्ट पदार्थ कोकणात बनवला जातो ते म्हणजे सोलकढी. आमसूल आणि कोकोनट मिल्क हे आपण एकत्र करून ही सोलकढी बनवली जाते. ती ॲसिडिटी किंवा उष्णता देखील कमी करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा फार छान उपयोग होतो. त्याच पद्धतीने या नारळाचा जो काथ्या आहे त्याची जर राख केली तर ती या नारळाच्या काथ्याची राख एखादं फोड, फुंसी याच्यावर जर लावली तर ते भरून येण्यासाठी अधिक मदत होते. त्याचबरोबर या नारळाच्या तेल जे आहे, खोबरेल तेल म्हणू आपण त्याला, हे खोबरेल तेल देखील केश आहे, म्हणजे केसाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. त्याच पद्धतीने ते बल्य आहे, भ्रूण आहे, शरीराला बल देणार आहे. म्हणजे ज्यांना वाताचे आजार आहेत, पित्ताचे आजार आहेत, अशा लोकांनी जर खोबरेल तेलाचा एक्सटर्नली अप्लाय केला शिरो अभ्यंगासाठी, म्हणजे हेड मसाजसाठी किंवा पाद अभ्यंगासाठी, म्हणजे पायाच्या मसाजसाठी, तर त्यांच्या हातापायाची जळजळ होणं, पायांना भेगा पडणं किंवा पाय दुखणं ही समस्या नक्कीच कमी होते. शिरो अभ्यंग आणि पाद अभ्यंग अगदी दररोज केला तरी अधिक चांगला. त्याच पद्धतीने नारळ हा गुरु स्निग्ध भ्रूण असा सांगितलेला आहे. म्हणजे केशाच्या आरोग्यासाठी, नखांच्या आरोग्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे केसांना स्निग्धता आणण्यासाठी, केसाचा काळेपणा टिकून राहण्यासाठी, त्यांना डॅन्ड्रफ सारख्या समस्येमध्ये खोबरेल तेलाचा व्यवस्थित जर वापर केला तर नक्कीच या समस्या कमी होतात. त्याचप्रमाणे नखांना देखील स्निग्धता आणण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होत असतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नारळ किंवा खोबरं ह्याच्यामध्ये अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, विटॅमिन, मिनरल्स, याच्याने तो परिपूर्ण आहे. हे एक संपूर्ण परिपूर्ण फूड म्हटलं तर हरकत नाही. त्याचप्रमाणे ते पित्तशामक देखील आहे, रक्तपित्तशामक आहे. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी, म्हणजे ज्यांना त्वचेला स्निग्धता हवी आहे, ज्यांना त्वचेला मुलायमता हवी आहे, अशा लोकांनी आहारामध्ये नारळाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. एक्सटर्नल आणि इंटरनली दोन्ही पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे. एक्सटर्नली खोबरेल तेल त्वचेला लावणं या पद्धतीने, आणि इंटरनली आहारात खोबऱ्याचा समावेश करणं, याच्याने त्वचेचं आरोग्य सुधारायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे खोबरेल तेलाचं जर गंडूश केलं, कवल किंवा गंडूश म्हणजे काय, तर खोबरेल तेल सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर खोबरेल तेल एक 5 ते 10 ml घेतलं तरी चालेल साधारण, किंवा 15 ml जर घेतलं तरी चालेल. ते जर तोंडात धरून ठेवलं, एक 10 ते 15 मिनटं तोंडामध्ये धरून ठेवलं तर त्याच्याने, आणि ते नंतर तुकायचं आणि गरम पाण्याने गुळण्या करायच्या. या पद्धतीने कवल किंवा गंडूश केलं तर या कवल किंवा गंडूशाने देखील दातांचं आरोग्य चांगलं राहतं, हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, आणि एकंदरीत मुखाचं जे आरोग्य आहे हे देखील यांनी सुधारतं. आता या नारळाचे, खोबऱ्याचे इतके उपयोग आहेत. आयुर्वेदामध्ये काही याची औषधं आहेत का,
तर नारळ तेलाचा तर वापर होतोच, खोबऱ्याचा वापर तर होतोच, आपल्या आहारामध्ये देखील होतो. सोलकडीसारखा नारळाच्या कोकोनट मिल्कचा देखील आपण वापर करत असतो. पण आयुर्वेदामध्ये देखील नारिकेल लवण किंवा नारिकेल खंड असे कल्प देखील वापरले जातात. आता हे नारिकेल लवण जे आहे हे ज्यांना सतत गॅस, ॲसिडिटी, अपचन अशा समस्या होतात, अशा लोकांना हे चूर्ण जर त्यांनी 5 ते 10 ग्रॅम जेवणानंतर घेतलं तर त्यांच्या ॲसिडिटी, अपचन, गॅस या समस्या नक्कीच दूर होतात. आता हे नारळ किंवा खोबरं कोणी वापरू नये? तो फार काही रिस्ट्रिक्शन्स नाहीत, पण ज्यांचं पोट साफ होत नाही आहे, ज्यांना कॉन्स्टिपेशनची समस्या आहे, तर नारळ हा विष्टंभ उत्पन्न करणार आहे. तर अशा लोकांनी शक्यतो, ज्यांना ऑलरेडीच पोट साफ न होण्याची समस्या आहे, तर अशा लोकांनी खोबऱ्याचा वापर जरा जपून करावा. त्याचप्रमाणे ज्यांची बिलकुल फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे, आरामदायी जीवनशैली आहे, बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, लठ्ठपणा आहे, त्याचप्रमाणे ज्यांना कफाच्या विकार आहेत, म्हणजे कफदोषामुळे उत्पन्न होणारे आजार आहेत, उदाहरणार्थ मधुमेह असेल, लठ्ठपणा असेल, इतरही अनेक कफदोष वाढल्यामुळे उत्पन्न होणारे आजार आहेत, अशा लोकांनी नारळाचा वापर जरा जपून करावा. कारण तो समान गुणाचा आहे, तो हे आजार वाढवू शकतो. इतर बाकी सगळ्यांनी नारळाचा वापर व्यवस्थित केला तर त्यांना नक्कीच त्याचा भरपूर फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते याचं अतिशय उपयुक्त असं हे फळ आहे. अशा प्रकारे शरीराला भरपूर भरणपोषण देणारा, शरीराचं बल देणारा, कुठलंही बाहेरचे प्रोटीन, विटॅमिन्स खायची गरज लागतच नाही जर नारळाचा व्यवस्थित वापर केला तर. बाहेरनं जे आपण सप्लिमेंट्स म्हणू तर याची काही गरजच नाही आहे. हा एक नॅचरल सप्लिमेंट आहे जो आपल्या शरीराला परिपूर्ण आहार पोषण देत असतो. तो आपल्या शरीराला कार्ब्स पण देतोय, प्रोटीन्स पण देतोय, विटॅमिन, मिनरल्स, मायक्रोन्यूट्रियंट्स पण देतोय, काही अंशी फॅट पण देतोय. अशा परिपूर्ण पद्धतीने तो आपल्या शरीराचं पोषण करत आहे. त्यामुळे नारळ हा नावाप्रमाणेच कल्पवृक्ष किंवा श्रीफल असा आहे. धन्यवाद.